नमस्कार, जय श्रीराम। अत्यंत उपयुक्त अशा महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत स्टॅमिना आणि इंटरेस्ट वाढवण्यासाठी, पोलीस भरती करणाऱ्यांसाठी तसेच स्पोर्ट्सचं प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी एकदम महत्त्वाचे ट्रिक्स। काय होतं, बरेचदा आपण सुरुवात करतो रनिंगला, परंतु सुरुवातीला आपल्याला दम लागतो, मग दम कसा आपल्याला कमी होईल, बरोबर, त्यावर आपला स्टॅमिना कसा वाढेल, यासाठी आपण बघणार आहोत काही महत्त्वाच्या ट्रिक्स। तर पहिला आपण बघतोय लॉंग रन ट्रेनिंग। लॉंग रन ट्रेनिंग मध्ये काय, तर वीक मधून म्हणजेच आठवड्यातून 2-3 दिवस आपण स्लो जॉग कंपल्सरी करणं गरजेचं आहे। त्यामुळे आपलं काय होतंय, पेस एकसारखा मेंटेन ठेवण्याची आपल्याला सवय लागते। त्याचबरोबर फुफ्फुसाची किंवा हृदयाची क्षमता वाढते, त्यामुळे आपल्याला दम कमी लागतो। त्यामध्ये आपण इंटरव्हल ट्रेनिंग बघणार आहे। इंटरव्हल ट्रेनिंग मध्ये आपल्याला स्लो फास्ट करायचा आहे। स्लो फास्ट मध्ये आपण 200 मीटर फास्ट करू शकताय, 100 मीटर स्लो, 200 फास्ट, 100 स्लो, अशा आपण 5 ते 6 रेपिटेशन करू शकताय। त्यामुळे आपलं स्पीड प्लस इंड्युरन्स वाढण्याची मदत होते। तर आपल्याला 1600 मीटर साठी फक्त स्लो जॉग करून किंवा 10-10 किलोमीटर पळून उपयोग नाही, तर स्पीड प्लस इंड्युरन्स पाहिजे। 1600 मीटर साठी आपल्याला स्पीड प्लस इंड्युरन्स गरजेचं आहे। पुढे आपण बघतोय ब्रीदिंग कंट्रोल। आता ब्रीदिंग कंट्रोल, भरपूर मुलांना प्रश्न पडतो की श्वास कसा घ्यायचा, बरोबर। तर श्वास हा आपल्या 2 स्टेप किंवा 3 स्टेप पडल्यानंतर एक श्वास घेतला पाहिजे या पद्धतीनं। त्याचबरोबर हा श्वास घेताना आपण नाकातून आणि तोंडातून घ्यायचा आहे। काही मुलं तोंड बंद करून पळायचा प्रयत्न करतात, परंतु तोंड बंद न करता आपण नाकातून आणि तोंडातून दोन्ही एकसाथ, म्हणजे बघा, एक इकडे बघा, एकसाथ, म्हणजे नाकात आणि तोंडावाटे दोन्हीकडून आपण ऑक्सिजन घ्यायचं आहे। त्यामुळे काय होणार आहे, शरीरामध्ये आपल्या ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे। ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्याला काय होणार आहे, दम कमी लागणार आहे। पुढे आपण बघतोय प्रॉपर रनिंग फॉर्म। प्रॉपर रनिंग फॉर्म म्हणजे काय, पुढे न झुकता पळायचं आहे। काही मुलं असं पळतात, पुढे झुकून मागे बॅक किक जाते खूप वेळा त्यांची, लक्षात आलं, किंवा मागे झुकून पळतात, हात बाहेर काढतात, लक्षात आलं। तर आपले हात व्यवस्थित एल्बो मध्ये फोल्ड पाहिजेत, एल्बो खाली सोडायचा नाही, बरोबर, एल्बो फोल्ड, समोर लक्षात आलं, आणि एक साथ आपली मुवमेंट झाली पाहिजे। बॅक स्ट्रेट पाहिजे, आय कॉन्टॅक्ट समोर पाहिजे। काही मुलं वरती बघतात, खाली बघतायत, हाताची मुवमेंट खाली, मुठे आवळतात, तर यामध्ये आपण मूठ आवळायची नाही, हात रिलॅक्स पाहिजेत, हात सरळ, या पद्धतीने आपण रनिंग करायचं आहे। पुढे आपण बघतोय डाएट आणि हायड्रेशन। आता डाएट म्हणजे काय, तर लॉंग रन करायचा आहे, तुम्हाला इंड्युरन्स वाढवायचा आहे, स्टॅमिना वाढवायचा आहे, तर कार्बोहायड्रेट आपल्याला महत्वाचं आहे। यामध्ये आपण रिच कार्बोहायड्रेट बघणार आहे। रिच कार्बोहायड्रेट प्रॅक्टिसच्या आधी 1 तास आधी आपण रिच कार्बोहायड्रेट खाऊन यायचे, त्यामुळे आपल्याला काय होणार आहे, दम कमी प्रमाणात लागणार आहे। पुढे काय, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे। कुठले पण असू दे, आपली अभ्यास असू दे, रनिंग असू दे, किंवा आपलं ग्राउंडचं कोणतं असू दे, किंवा आपलं वर्क असू दे, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे। कन्सिस्टन्सी असेल तर आपल्याला थोडं आपल्यामध्ये प्रगती होत जाणार आहे। 1-2 दिवसाचे कमाल नाही की 2 दिवस आला आणि लगेच आपला स्टॅमिना वाढला, तर कन्सिस्टन्सी महत्वाची। कन्सिस्टन्सी असल्यामुळे आपला हळूहळू स्टॅमिना डेव्हलप होणार आहे। पुढे आपण बघणार आहे रिकव्हरी आणि स्ट्रेचिंग। आपल्याला आठवड्यातून किमान 1 दिवस तरी बॉडी रिकव्हरी गरजेची आहे। जर समजा कंटिन्यू जर आपण पळत राहिलो आणि बॉडी जर आपली दमली, तर त्याचा काही उपयोग होणार नाही, बॉडी उलट थकत जाणार, स्टॅमिना देखील कमी होणार। त्यामुळे बॉडी रिकव्हरी महत्वाची आहे, आणि रिकव्हरी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला स्ट्रेचिंग कंपल्सरी करणं गरजेचं आहे, लक्षात आलं। पुढील व्हिडिओ आपण बघतोय याच यशदा फिटनेस अकॅडमीच्या YouTube चॅनेलला। जय हिंद।